राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी पारंपरिक शोभायात्रांचं आयोजन। ठाण्यातल्या शोभायात्रेत तरुणाईनं छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली। मर्दानी खेळांसह जनजागृतीचे अनेक संदेश। ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये चित्ररथ खास आकर्षण। शोभायात्रेमध्ये विविध संस्कृतीचे दर्शन। ठाण्यातल्या शोभायात्रेत महिलांचा उत्साह। लक्ष वेधून घेणारं लेझिम पथक आणि महिलांचा मराठमोळा पेहराव। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा। लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा यात्रेत सहभाग। डोंबिवलीच्या शोभायात्रेत महिलांचा उत्साह शिगेला। शोभायात्रेत महिलांनी पारंपरिक वेश परिधान करत सहभाग घेतला। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला। शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केलेले तरुण यामध्ये सहभागी। डोंबिवलीमध्ये महिलांनी सायकल रॅली काढत संदेश दिला। सायकल चालवून इंधन वाचवण्याचं, पर्यावरणाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं। डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह। मराठी कलाकारांचा शोभायात्रेत सहभाग। नागपूरमध्ये गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत। शोभायात्रेमध्ये ढोल ताशा वादन आणि लेझिम खेळ। नागपुरातील शोभायात्रेत मर्दानी खेळ, ढोलताशांचा गजर, तरुणाईकडून शोभायात्रेत जल्लोष। गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन। स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची गिरगावात यात्रा। आदित्य ठाकरेंचा गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभाग। यावेळी आदित्य ठाकरेंनी ढोल वादनाचा आनंद घेतला। गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळी। मराठी नववर्षाचं सर्वत्र जोरदार स्वागत। गिरगावच्या शोभायात्रेत खंडोबाच्या वेशभूषेत तरुण पारंपरिक पोशाख परिधान करून अनेक जण शोभायात्रेत सहभागी। गिरगावमध्ये शोभायात्रेत मराठी कलाकारांची हजेरी। कलाकारांना पाहून नागरिकांचा उत्साह वाढला। ठाण्याच्या शोभायात्रेचं यंदाचं 25वं वर्ष। मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं। गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 1000 चौरस फुटांची रांगोळी। विक्रोळीच्या गणेश मैदानात ही रांगोळी साकारण्यात आली। गोरेगाव पूर्वेतील मोरारजी मिल, म्हाडा संकुल आणि ट्रान्झिट कॅम्प असोसिएशन कडून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन। अनेकांचा यात्रेमध्ये सहभाग। भिवंडीमध्ये विविध ठिकाणी शोभायात्रेचं जंगी स्वागत। पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या वतीनं काढलेल्या शोभायात्रेत विद्यार्थ्यांचा सहभाग। वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा जयघोष। अकोलेकरांकडून हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत। पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत रॅली काढण्यात आली। नाशिकमध्ये स्वागत समितीच्या वतीनं शोभायात्रा। भगवे फेटे बांधून बाळगोपाळांसह ज्येष्ठ नागरिक देखील शोभायात्रेत सहभागी। पारंपरिक वाद्य, शंखनाद, ऐतिहासिक शस्त्रांचं प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्रबिंदू। अहिल्यानगरमधील भिंगारवाला चौकामध्ये चैत्र शोभायात्रा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊंच्या वेशभूषा परिधान केलेल्या मुलींचा सहभाग। वरळीमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन। यंदाच्या शोभायात्रेची संकल्पना मराठी भाषेच्या अभिजाततेच्या दर्जावर। शोभायात्रेमध्ये अंध मुलांचाही सहभाग। डोंबिवलीमध्ये अनोख्या पद्धतीनं पाडवा साजरा। आपल्या पाळीव श्वानांना घेऊन त्यांचे मालक शोभायात्रेत सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। फडणवीसांनी गुढी उभारून पूजा केली। ठाण्यामध्ये नववर्षानिमित्त कोपिनेश्वर मंदिरात शोभायात्रेची जोरदार तयारी। शोभायात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांचीही उपस्थिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परदेशी पाहुण्यांसोबत मिसळ खाण्याचा आनंद घेतला। ठाण्यातील गोखले उपाहारगृहामध्ये त्यांनी मिसळ खाल्ली। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी गुढी उभारली। त्यानंतर ते पथसंचलनात नातवासोबत सहभागी झाले। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुढीचं पूजन। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी गुढी उभारली।
करी रोडच्या शोभायात्रेत माजी महापौर किशोरी पेडणेकर, महिलांसोबत पेडणेकरांनीही ठेका धरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारली. राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त होऊ दे, दानवेंची प्रार्थना. जालन्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी गुढी उभारली. यावेळी दानवेंनी जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. रांजणगाव महागणपती येथील नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्याकडून सजावट सेवा. नववर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला गर्दी. दर्शनाची रांग चंद्रभागा तीरावरून विप्रदत्त घाटापर्यंत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी. बाप्पाला फळांची आरास. साईंच्या शिर्डीमध्ये गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली. नाशिकच्या काळाराम मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा. मंदिराच्या कळसाजवळ शुभचिन्ह अंकित ध्वज लावण्याची परंपरा. मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा. मंदिरावर गुढी उभारल्यानंतर तुळजापूरमध्ये घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.